धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी सेवा बघणार आहोत आणि ती आपल्या जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. खूप सुंदर सेवा आहे, अगदी साधी सोपी आहे आणि या सेवेमुळे आपल्या जीवनातले सगळे दुःख अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्याची ताकद या सेवेमध्ये आहे. तर ही सेवा आहे प्रभू श्रीरामांची. प्रभू श्रीरामांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे रामरक्षा स्तोत्र. बघा, तर आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठन करायचं आहे. कधी करायचं आहे? गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत आपल्याला हे स्तोत्र पठन करायचं आहे. हे स्तोत्र आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे स्तोत्र सिद्ध कसं करायचं, त्यासाठी किती वेळेस पठन करायचं, त्याचप्रमाणे या स्तोत्राचं महत्त्व काय आहे, हे स्तोत्र पठन केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तर आपण याचं महत्त्व जाणून घेऊया. रामरक्षा स्तोत्र, आपण म्हणतो की रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे आपलं रक्षण सुद्धा होतं. पण बघा, रामरक्षा स्तोत्र या नावातच याचा अर्थ आहे रक्षण करता राम. तर प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असंही म्हटलं गेलं आहे, कारण त्यांची जी काही नाते होती, जेवढी नाते होती, जसं की राजाचं, पतीचं, पिताचं, बंधूचं, ही सगळी नाते त्यांनी मर्यादेने सांभाळली होती आणि म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं आहे. बुध कौशिक ऋषी यांच्या स्वप्नामध्ये साक्षात प्रभू श्रीरामांनी जाऊन रामरक्षा म्हटली होती आणि त्यामुळे रामरक्षा स्तोत्रामधला प्रत्येक श्लोक हा मंत्रमय आहे आणि तारक आहे. म्हणून रामरक्षा ही इतकी प्रभावी आहे. जो कोणी सेवेकरी, जो कोणी भक्त ही रामरक्षा रोज नित्यनियमाने पठन करतो, त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतं, एक सुरक्षा वलय तयार होतं, ज्यामुळे त्या व्यक्तीचं प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून रक्षण होत असतं. त्यामुळे ही रामरक्षा अत्यंत प्रभावी आहे. आणि गर्भवती स्त्रियांनी जर आपल्या पोटावर, आपल्या गर्भावर हात ठेवून जर रामरक्षा म्हटली, तर त्यांचं जे काही होणारं बाळ आहे ते अतिशय निरोगी, सदृढ जन्माला येतं. हा अनेक जणांचा अनुभव आहे, माझा सुद्धा आहे. इतकी प्रभावी ही रामरक्षा आहे. आता लवकरच रामनवमी येणार आहे. 26 मार्चला आहे रामनवमी आणि रामनवमी निमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे प्रभू श्रीरामांची. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल, तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला त्यांच्यामध्ये लवकरात लवकर फरक दिसून येईल. त्याचप्रमाणे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींवर, आपल्यावर कुठलंही आपत्कालीन संकट येऊ नये, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये, आपल्या चहू बाजूने रक्षण होत राहावं, कोणाची वाईट नजर, कुठली वाईट बाधा आपल्यावर होऊ नये, यासाठी रामरक्षा स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे. हे रामरक्षा स्तोत्र आपल्याला गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला पठन करायचं आहे. ज्यांना रामरक्षा स्तोत्र पठन करायचं आहे, ज्यांना सुरुवात करायची आहे, त्यांनी जर पौर्णिमेपासून सुरुवात केली तर ते अत्यंत फलदायी ठरतं. त्याचबरोबर रामरक्षा जर आपल्याला सिद्ध करायची असेल, हे स्तोत्र जर आपल्याला सिद्ध करायचं असेल, तर आता गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत आपल्याला हे स्तोत्र सिद्ध करता येतं. त्याचबरोबर ज्यांना आता जमणार नाही, त्यांनी शारदीय नवरात्र जेव्हा असते तेव्हा त्या नवरात्रीमध्ये आपल्याला हे स्तोत्र सिद्ध करता येतं. तर हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी आपल्याला गुढीपाडवापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला 13 वेळेस रोज या स्तोत्राचं पठण करायचं आहे. लक्षात असू द्या, रोज 13 वेळेस आपल्याला हे स्तोत्र पठन करायचं आहे. आणि स्तोत्र पठन करताना आपल्याला ती जागा आणि ठराविक वेळ, म्हणजे ठराविक जागा आणि ठराविक वेळ अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आज तुम्ही एका वेळेला बसणार किंवा उद्या दुसऱ्या वेळेला बसणार तर असं चालणार नाही. ज्या वेळेला पहिल्या दिवशी बसणार, तुम्हाला रोज त्याच वेळेला हे स्तोत्र पठन करायला बसायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या जागेवर हे स्तोत्र पठन करायला बसणार, तुम्हाला त्याच जागेवर हे संपूर्ण रामनवमीपर्यंत हे स्तोत्र पठन करायला बसायचं आहे. जर तुम्हाला ही रामरक्षा सिद्ध करायची असेल तर हा एक नियम आहे. तुम्हाला ठराविक ती जागा आणि वेळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी. आणि जेव्हा आपलं हे स्तोत्र सिद्ध होतं किंवा जेव्हा आपण नित्यनियमाने हे स्तोत्र पठन करतो, तेव्हा खरंच सांगते, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे. फक्त आपल्या आरोग्यासाठीच चांगलं नाही, तर आपल्याला संपत्ती मिळवून देतं, आपल्याला खूप मोठ्या त्या मोठ्या कर्जातून आपल्याला ते मुक्त करत असतं. इतकी प्रभावी सेवा ही भगवान विष्णूंची, प्रभू श्रीरामांची आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक सेवेकरांनी गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला जमेल तेवढ्या वेळेस
तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे. ज्यांना हे स्तोत्र सिद्ध करायचं आहे त्यांनी रोज 13 वेळेस हे स्तोत्र पठण करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही संकल्प करू शकता आणि जर तुम्ही संकल्प केला तुम्हाला काही नियमसुद्धा आहे. नियम तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हे 2 ते 3 नियम पाळून तुम्हाला हे स्तोत्र तुम्ही सिद्ध करू शकता. तर आता आपण याचे फायदे जाणून घेऊया. सगळ्यात पहिला फायदा आपल्याला असा होतो की अशुभ शक्तींपासून आपलं रक्षण होत असतं, आपला बचाव होत असतो. कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. जो कोणी नित्यनियमाने हे स्तोत्र पठण करतो त्याच्याभोवती मी तुम्हाला आधीच सांगितले की सुरक्षा वलय, एक सुरक्षा कवच तयार होत असतं या स्तोत्राच्या पठणाने. त्यामुळे त्या व्यक्तीला कुठलीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, वाईट बाधा त्या व्यक्तीला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, पहिला फायदा आपल्याला हा होतो की अशुभ शक्तींपासून आपलं रक्षण होतं. त्यानंतर दुसरा फायदा आपल्याला असा होतो की राहू केतू महादशेच्या त्रासातून आपली मुक्तता होते. म्हणजे बघा, आपल्या कुंडलिकेतला जर राहू केतू खराब असतील तर आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण जी व्यक्ती नित्यनियमाने हे स्तोत्र पठण करते त्या व्यक्तीला राहू केतूपासून कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा त्या व्यक्तीला कुठल्याही संकटांना सामोरे जावं लागत नाही. त्यानंतर तिसरा फायदा आपल्याला असा होतो की हे स्तोत्र पठण करताना कर्जमुक्ती, कर्ज वसुली किंवा आपण ऋणातून मुक्त होत असतो. त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंची सेवा म्हणजे माता लक्ष्मीची सेवा. म्हणून हे स्तोत्र फक्त आपल्या आरोग्याबाबतच नाही तर आपल्याला संपत्तीसुद्धा मिळवून देतं, म्हणजे आपल्याला ऋणातून सुद्धा मुक्त करतं. त्यासाठी तुम्ही जर हा श्लोक आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदाम हा जो काही श्लोक आहे या श्लोकाचा जर तुम्ही 1,00,000 वेळेस जप केला तर नक्कीच तुम्ही ऋणातून मुक्त होता, असा अनेक जणांचा अनुभव आहे. तर तुम्हाला ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही हा श्लोक 1,00,000 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. किंवा बघा, नाही शक्य होत 1,00,000 वेळेस जप करणं तर तुम्ही रोज हे स्तोत्र किमान 1 वेळेस तरी तुम्हाला हे स्तोत्र रोज पठण करायचं आहे. त्यामुळे आपलं चहूबाजून रक्षण होतं. त्याचबरोबर आपल्यावर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीसुद्धा कृपा राहत असते. त्यानंतर आपल्याला चौथा फायदा असा होतो की रामरक्षा स्तोत्रामध्ये प्रत्येक अवयवाचा एक स्वतंत्र असा श्लोक आहे आणि ते श्लोक जेव्हा आपण पठण करतो प्रत्येक अवयवासाठी तेव्हा आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही त्या आजारातून मुक्त होण्यासाठी त्या व्यक्तीसाठी तर एखादा श्लोक तुम्ही पठण केला तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा दिसून येते. जसं की बघा, डोळ्यांच्या विकारांसाठी कौसल्ययो दृश्योपातु विश्वामित्र प्रिय श्रुती हा जो काही श्लोक आहे तो तुम्ही डोळ्यांच्या विकारांसाठी शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही जप करू शकता. असं मी तुम्हाला सांगितलं की ऋणातून मुक्त होण्यासाठी आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदा हा श्लोक आपल्याला 1,00,000 वेळेस जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हा जो काही श्लोक आहे डोळ्यांच्या विकारासाठी कौसल्य दृश्यपातु विश्वामित्र प्रिय श्रुती हा जो काही श्लोक आहे तो तुम्ही 1,00,000 वेळेस जप करू शकता, जेणेकरून तुम्हाला डोळ्यासंबंधित काही आजार विकार असतील तर ते सुद्धा तुमचे लवकरात लवकर बरे होतात. तर इतके फायदे आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठणापासून मिळत असतात. म्हणून लक्षात घ्या की आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात किमान एकदा तरी जेव्हा तुम्हाला जमतं, सकाळी सुचिरभूत झाल्यावर, संध्याकाळी हातपाय धुवून सुचिरभूत होऊन तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करू शकता. लक्षात घ्या, सकाळी पठण करा, दुपारी करा, संध्याकाळी करा किंवा दुपारची जी काही वेळ असते 12 ते 12:30 त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता, काहीच हरकत नाही. तर तुम्ही रात्री झोपेपर्यंत तुम्ही हे स्तोत्र कधीही पठण करू शकता. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर एक पाण्याचा ग्लास भरून घ्या. जसं आपण तारक मंत्रात तीर्थ तयार करतो तसंच तुम्ही त्या पाण्यावर जर रामरक्षा स्तोत्र आपली ही 3 बोटे त्या ग्लासावर ठेवून त्या पाण्यावर ठेवून जर तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण केली तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येईल. त्यांचं अभ्यासामध्ये मन लागतं, त्याचप्रमाणे त्यांचं चहूबाजूने रक्षण होतं. कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून, वाईट गोष्टींपासून त्यांचं रक्षण होतं. अनुभव घेऊन बघा, खूप प्रभावी रामरक्षा आहे आणि आपल्याला याचं पठण करायचं आहे. आता गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत ज्यांनी आत्तापर्यंत हे स्तोत्र पठण केले त्यांनी किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ही रामरक्षा सिद्ध करायची आहे त्यांनी रोज 13 वेळेस हे स्तोत्र पठण करायचं आहे, गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत. तर तुम्हाला ही माहिती समजली असेलच. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, का नवीन सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.